I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत नाही मजेतच राहा. तर आज आहे दसरा, तर दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून खूप शुभेच्छा. तर आजचा दिवसभरचं दसऱ्याचं रुटीन कसं असणार आहे ते तुमच्यावर मी आज शेअर करणार आहे. चला, तर किचनमध्ये आल्यानंतर सुरुवात केलेली आहे. पहिल्यांदा रात्री जे भांडी घासून ठेवलेले आहे, म्हणजे डिशवॉशरमध्ये जे चालत नाहीत ना ते भांडी मी अशा पद्धतीने बेसिंगमध्ये नितळायला ठेवत असते. आणि कमेंट आली होती बघा, हे बेसिंगमध्ये जे आहे ना जो साचा आहे ना तो ते म्हणणं होतं की ते कुठून घेतलेलं आहे, लिंक द्या. तर ॲक्च्युली हे बेसिंगवरतीच आम्हाला फ्रीमध्ये भेटलेलं आहे दोन्ही पण. तर मला खूप सांगते खूप छान पद्धतीने भेटलेलं आहे हे बेसिंग. त्यानंतर बघा जे काही भांडी आहेत बेसिंगमधलं, बेसिंगला हात वगैरे धुवावं लागतंच, त्यामुळे मी ते बेसिंग रिकामं केलेलं आहे. भांडी वगैरे लावून घेतले, पण डिशवॉशरमधली भांडी वगैरे लावत बसणार नाही, वेळ खूप जातो. ऑलरेडी उशीर झालेला आहे मला पुरण घालायला. तर आज आहे दसरा, त्यामुळे पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे. तर बघा मी साडी घातलेली आहे. तर कशी वाटते ही साडी मला कमेंट करून नक्की सांगा. कधी कधी ब्लॉग करताना सणासुदीची साडी घातली ना छान वाटतं बघा. तर म्हणून मी साडी नेसलेली आहे. तर मोठा सण आहे आपला दसरा, तर म्हटलं चला साडी वगैरे नेसून घ्यावी. असे मोठे मोठे सण असले काय असले ना तर मी साडी नेसण्याचा माझा प्रयत्न असतो. इतर वेळेस कसं होतं माहिती आहे का, साडी घालून रोजची कामं करायचं म्हणलं ना होत नाही, मला तेवढी सवय नसल्यामुळे. मग आता आज साडी घातली, तर आज मला खरं सांगते पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. आणि खूपच वेळ गेला, साडीनं काही सुचत नाही. त्यात शूटिंग करायचं म्हणलं तर अजिबातच काही सुचत नाही बघा, असं होतं. हरभऱ्याची डाळ इथे शिजायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी कडक पाणी म्हणजे उकळेल पाणी घातलं, त्यानंतर हळद आणि तेल घातलेलं आहे, म्हणजे उतू जाऊ नये असं म्हणतात. म्हणून खरं आधीच्या बायका म्हणतात तसं थोडंसं फॉलो केलं ना बरं पडतं असं मला वाटतं. म्हणून मी ते कुकर लावायला ठेवलेलं आहे. पटकनी पहिल्यांदा कुकर लावल्यानंतर डाळ शिजून होईल म्हणून मी डाळ शिजायला ठेवली. त्यानंतर इथे मी कणिक मळायला घेतलेलं आहे फूड प्रोसेसरमध्ये. तर छान पद्धतीने फूड प्रोसेसरमध्ये कणिक मी वळी जाते. त्यानंतर इथे भात ठेवलेला आहे. कारण तर बघा हळद आणि तेल घातलं तरी सुद्धा हे पाण्याची गत बघितलं ना कसं झालेलं आहे. शेवटी काय जे व्हायचं ते होतेच. मला ते कुकरचा एवढा कंटाळा आलेला आहे ना, काय करावं प्रश्नच पडतो. इतकं बाहेर येतं ना पाणी, कमी घातलं तरी येतं, जास्त घातलं तरी येतं. आणि तेल घाला तुम्ही काही करा, ते कुकरचा प्रॉब्लेम आहे का नेमकं कशा प्रॉब्लेम काय मला समजत नाही. तुम्हाला माहीत असतं तर मला सांगा. ह्याच्या आधी पण विचारलं होतं तर तुम्ही मला सांगितलं होतं की ताई तुम्ही ते रिंग असते ना ते फ्रीजरमध्ये ठेवा. तर ते रिंगसुद्धा मी आता फ्रीजरमध्ये ठेवते, तरी पण जे व्हायचे ते होतच आहे. तर काय करावं सांगा नक्की. त्यानंतर बघा आज आहे सण दसरा, मोठा सण आहे. म्हटलं चला रांगोळी वगैरे काढूया. त्यामुळे मी इथं दारात रांगोळी काढते. सणासुदीलाच फक्त रांगोळी काढते, डेली रांगोळी काढत नाही. कारण की दुपारनंतर काय होतं की आमचे ते काका आहेत त्यांचं बिल्डिंग झाडणार आहे, तर ते येतात. त्यामुळे मग रांगोळी काढली त्यांच्याकडनं पुसली जाते. म्हणून मला ती आता सणासुदीलाच रांगोळी काढायची आता सवय लागलेली आहे. गावाकडे छान असतं बघा, उठले की सडा रांगोळी करायचं वगैरे, पण इथे पुण्यात ना असं काही होत नाही. सकाळची वेगळीच कामं डब्याची वगैरे राहतात आणि रांगोळी काढली तर ती पुसली जाते. म्हणून शक्यतो मी रांगोळी ही सणासुदीलाच काढते. आणि अशा पद्धतीने फुलाची मी रांगोळी वगैरे काढलेली आहे. तर कशी काढली आहे मला नक्की सांगा कमेंट करून. म्हणजे साधी सिंपलच काढली, असं खूप काही हे काढलेलं नाही आहे. तर वेळ नसतो बघा पुरणाचा स्वयंपाक एकटीला करायचं म्हणलं ना खूप वेळ जातो. आणि कसं असतं एकटं जे घरात आहेत बघा, तर तुम्ही कोणी व्हिडिओ बघ तुम्हाला माहीत आहे की एकट्याला काम करायचं म्हणजे किती हे असतं. पण म्हणतात काय की कुठं जास्त लोक आहेत, काम पटकनी होतो. किती लोकांचा स्वयंपाक करायचा, जॉईंट फॅमिलीत खूप लोक असतात, स्वयंपाक जास्त पण करायची ते गोष्टी सगळ्या कराव्याच लागतात ना, त्यात काही हे नाही ना. तर त्यानंतर बघा लक्ष्मी पावलं काढलेले आहेत, तिथे मी हळदी कुंकू वगैरे टाकून घेतलेलं आहे. तोरण रात्रीच बनवून ठेवलेलं होतं, तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. तर आता मी तोरण वगैरे लावून घेत आहे. आणि एका दादाची कमेंट आली होती की तुमची तब्येत वाढलेली आहे, पहिला तब्येत कमी करा. ह्या सीडीवर चढल्यानंतर मला आठवलं ते एका ब्लॉगमध्ये त्यांनी कमेंट केलेलं आहे. तर हो माझी तब्येत वाढलेली आहे, सध्या डाएट वगैरे काही फॉलो होत नाही आहे. तर चला आता मी डाएट व्यवस्थित फॉलो करणार आहे. लाईव्हमध्ये तुम्हाला वजन दाखवणार आहे. थोडंसं मला वेळ द्या, पूर्ण मी वेट लॉस कशा पद्धतीने करते वगैरे सगळं तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे.
तर आता इथे मी तोरण वगैरे लावून घेत आहे. तोरणचं कसं झालं माहिती, तर आम्ही सोयच केलेली नव्हती. नंतर ते स्टिकचे मी इथे बघा अडकवण्यासाठी ते आणलेलं होतं. माझं खूप वेळ असं लावणं चालू होतं, मला बसत नव्हतं लवकर, तर फायनली मग बसलं. आणि तुम्हाला मी लोक दाखवणारच आहे कशा पद्धतीने वगैरे आहे. तर ही CD Amazonवरून परचेस केलेली आहे. त्याची लिंक हवी असेल तर मला नक्की सांगा. रांगोळी वगैरे काढते, तर इथे मुलांच्या बापांना दिसलं होतं इथे एक प्रॉब्लेम झालेला आहे बघा ना. सणासुदीचा असं काही तर प्रॉब्लेम दिसतं ना, फार असं हे वाटतं. ते बघितलं ना मला एवढं भयानक वाटायला लागलं ना, खूप असं फंगस निर्माण झालेलं होतं. जर हे फंगस जर आपण आता नाही नीट केलं ना, तर अक्षरशः ओटासुद्धा पडू शकतो. कारण मॉड्युलर किचन तुम्हाला माहिती आहे पूर्ण वूडमध्येच केलेलं जातं. तर हे बघा कसलं फंगस, त्याचं अक्षरशः काळी हे झालेलं आहे फंगस. तुम्हाला अगदी मी टॉर्च लावून एकदम दाखवत आहे बघा कशा पद्धतीने झालं. खूप असं खराब झालं आहे. मला खूप भीती वाटली खरं हे बघितलं. इतकं म्हणजे घाण पण वाटतं होतं, भीती पण वाटत होतं, सगळंच भयानक होतं हे खरं तर. आणि पुढे पण एक तुम्हाला एक गोष्ट मी शेअर करणार आहे. व्हिडिओनी पूर्ण व्यवस्थित बघा, समजणार आहे की कशी दुनिया आहे, काय आहे, कसं चाललेलं आहे बघा ह्याच्यात. आणि एवढं पैसे जाऊन सुद्धा ही गोष्ट अशी घडलेली आहे. आणि हे तर घरात घडलं आणि बाहेरचं काय घडलं हे पण तुम्हाला शेअर करणारच आहे पुढे. त्यानंतर बघा जाऊ द्या, तर ते तर गोष्ट आपण नीट करून घेणारच आहोत बेसिनच्या इथलं, त्यात काही वादच नाही. त्याच्यानंतर बघा आलेली आहे नंतर इथे किचनमध्ये जे काय आहे ना तळण तळायचं आहे मला. त्यासाठी मी सगळं जे काय उन्हाळा काम माझ्याकडे काही जास्त नसतं बघा खरं सांगते. माझ्या वडिलांनी दिलेलं होतं. तर तांदळाचे पापड्या आहेत, विकतची आपली कुरडई आहे आणि विकतचं आपलं पापड आहे. आमच्याकडे तळण कोणी खात नाही, पण हे सणाला जसं आपण पुरण वगैरे बनवतो ना, त्याच मला तळण हवं असतं. त्यामुळे मी जास्त काही नाही बघा विकत आणते थोडंफार आणि ते खातो. मुलांनाही तसं जास्त आवडत नाही, मलाही जास्त आवडत नाही. त्यामुळे एवढं मी त्या गोष्टीच्या भानगडीत पडतच नाही. ती उन्हाळा काम करा आणि हे त्यानंतर इथं भज्याचं बीट वगैरे तिंबून घेतलेलं आहे. काही नाही बघा साधं सिंपल असं भज्याचं बीट आहे. त्यामध्ये मी ओवा घातलेला आहे आणि करताना सोडा घातलेला आहे आणि जाई आपलं जे सम्राटचं बेसनचं पीठ आहे ना ते घेतलेलं आहे. आणि कांदा आणि मिरची बारीक चिरून घेतले. कांदा जरा जास्त प्रमाणात घेतलेला आहे. साधी सिंपल बघा. आता इथं संगीत भजी करत बसायला वेळ नाही आहे मला तेवढं. तरीच म्हणत होता मम्मा तू जरा ते खेकडा भजी वगैरे कर, पण खूप वेळ लागतो बाबा ते सगळं करत बसण्यापेक्षा. मला जरा पटपट आपलं पुरणाचा स्वयंपाक करून घ्या. ऑलरेडी खूप मला 10:30 वाजले होते स्वयंपाकची घालायला वगैरे. त्यानंतर खूप उशीर झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे देवीला गेल्यानंतर तिथे परडी वगैरे पण भरायचं आहे. वर्षात एकदा परडी भरली जाते, त्या म्हणलं हे केलं, त्यासाठी लवकर आवरत आहे. बघा लास्टचं जे काही भजीचं घाण आहे ना, आता मी ते काढून घेत आहे. आणि तिकडं लेकरांची बुलटबुट चालू आहे, मम्मा स्वयंपाक कधी होणार. आणि खरं सांग का असं असतं ना, सणासुदीचं कधी उशीर झाला उठायला आणि स्वयंपाकाला उशीर झाला नाही तर पोरांच्या आमच्या सुरू होतं, मम्मा स्वयंपाक कधी होतो. आणि कधी झाला ना पटकन जेवायचं त्यांना कळत नाही. आता इथे डाळ नितळून वगैरे ठेवलेली आहे आणि बाकीची डाळ मी साईडला त्याच कुकरमध्ये काढून ठेवलेली आहे. येळण्यासाठी मी येळण काढून ठेवलेलं आहे याची आमटी बनवण्यासाठी. त्यानंतर त्यामध्ये गूळ न घालता डायरेक्ट डाळ मी अशा प्रकारे स्मॅश करून घेत आहे आपल्या पुरणाच्या चाळणीमधून. तर बघा सगळं पुरण मी ह्यामध्ये स्मॅश करून घेतलेलं आहे. इझी जातं बघा, खरं सांगते इतकी भारी मेथड आहे नाही. तर मी इथे गूळ पण टाकत आहे सम प्रमाणामध्ये. जेवढी डाळ घेतली ना तेवढंच इथे मी गूळ टाकलेला आहे. साखर वगैरे मी अजिबात घालत नाही बघा, प्रत्येकाची चॉईस असते बघा. आता इथे मी अशा पद्धतीने गूळ मेल्ट होईपर्यंत केलेला आहे. त्यामध्ये आपला गोड मसाला घातलेला आहे. त्यानंतर मुलं आलेले आहेत बघा इथे. बस पोरांना बस. त्यानंतर आमची येण्याची आमटी तयार झालेली. रेसिपी वगैरे दाखवायचं म्हणजे खूप मोठा ब्लॉग होतो बघा, त्यामुळे मी ते शेअर केलेलं नाही. काही जण ह्याला कटाची आमटी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. त्यानंतर बघा लास्ट आपली स्टेज असते बघा पुरणपोळी बनवून. आता इथे नैवेद्य पुरणपोळी वगैरे बनवून घेणार आहे. खरं सांगते खूप सारी कामं राहतात बघा, माणसाला कितीही नाही म्हणलं ना तर खूप कामं राहतात. आणि तुम्हाला मी फ्रेंड्स एकदम माझी मनातलं सांगते, फ्रँकली सांगते
की तुम्ही एकदा खरं सांगते पूर्ण डाळ शिजली एकदा कुकर आपल्या ह्याच्यामधून चाळणीमधून स्मॅश करून घ्या आणि नंतर गुळ घालून चटका द्या. इतकी भारी होती ना पुरणपोळी. खूप आळशी, मला पुरणपोळी एवढी चांगली जमत नाही. बाकी पदार्थ खूप 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 छान छान जमतात मला पुरणपोळी अजिबात जमत नव्हती. पण खूप छान पद्धतीने पुरणपोळी माझ्या पोळ्या मेन म्हणजे फुगल्या. इथं चपात्या फुगता फुगता नाकी न होते माझी, तर माझी तर पुरणपोळी खूप छान फुगलेलीत. मी खुश झाले. त्यानंतर आपल्या घरची बघा पूजा नैवेद्य वगैरे दाखवलं आणि छान एकदम प्रसन्न असं वाटत आहे बघा. घरच्या देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं. त्यानंतर आमची ते जे मंडळाचं आपलं देव बसत होता तिथं आलेली आहे मी. तर आमचा करत आहे तर लोहित शूटिंग आणि त्यानंतर मी ते नैवेद्य वगैरे दाखवून घेणार आहे. खरं सांगते इतकं मस्त आणि प्रसन्न असं वाटतं बघा. देवीचं मंदिर कुठं आहे मला माहीत नसल्यामुळं जे इथं आहे ना मी जवळच इथंच येते नैवेद्य वगैरे घेऊन. त्यानंतर परडीला वगैरे मी पीठ हे करणार आहे. आणि ह्याच म्हणजे कसं आपलं लेडीज प्रॉब्लेम असेल मला कडकणी ह्याच बनवणं झालं नाही खरं तर, नाही तर ते पण तुमच्या मी शेअर केलं असतं आणि ते पण आणले असते कडकणी वगैरे बांधण्यासाठी वगैरे. पण काहीच करू शकत असे काही प्रॉब्लेम आला ना घरात कोणी नसताना खूप प्रॉब्लेम येतो बघा. त्यानंतर इथे मस्तपैकी आपलं देवाचं दर्शन वगैरे घेत आहे मी. खरं सांगते खूप 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 म्हणजे खूपच प्रसन्न वाटत होतं. जेवढं काम केलं ना तेवढं देवीकडे भेटल्यानंतर सगळं माझ्या हे झालं बघा. त्यानंतर मला परडीचे तिथे ना हात पोचत नव्हता बघा. मग मी पिठाची पिशवीला तशी घेऊन सासूबाईंनी सांगितलेलं होतं पीठ घेऊन जा, त्यामध्ये मीठ घाल आणि परडीमध्ये सगळ्या घाल आणि पैसे पण सुट्टे घेऊन जा. पण तिथे एकच परडी होती, जेवढे पैसे आणले होते तेवढे सुट्टे मी त्यामध्ये घातलं आणि खरं एकदम प्रसन्न एकदम मस्त असं वाटत आहे. तर देवीला गेलंच पाहिजे म्हणून मी तर देवीला वगैरे आले आणि एकदम भारी असं वाटत होतं. निमिषला चल म्हणलं निमिष आला नाही असं झालं होतं. तर एकदम मस्त असं वाटत आहे. हॅलो फ्रेंड्स, तर बघा आता ते देवीचं दर्शन वगैरे केलं पाठीमागे आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची मला एकच मिनिट. तर इथे बघा तुम्हाला मी देवीचं दर्शन करावलं आणि तिथे देवीच्या साईडलाच बघा ना कसा कचरा केलेला आहे. यार का लोक असे करतात काय माहिती आहे. व्हॅल्युएशनच नाही आहे कसली. रांगोळी वगैरे किती छान काढली बघा. किती सुंदर अशी देवी दिसते आपली आणि इथे केलेला आहे कचरा देवीच्या साईडलाच. मंदिरला जात असतो. मंदिरचा ह्याचा काय प्रश्न येतो ना.